नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, रोज आपले नवनवीन व्हिडिओ पडत आहेत आणि व्हिडिओला तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप छान आहे। आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी गणित बुद्धिमत्ता मिक्स क्वेश्चन। ठीक आहे, चला तर मग वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना बोर्डवर दिसतोय। काय सांगतोय पहिला प्रश्न? जर 17 + 17 28 95 होत आहेत, 18 + 18 324 45 होत आहेत, 19 + 19 361 5 होत आहेत, तर 23 + 23 ची किंमत काय असणार? आणि ऑप्शन मध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहे। आता लॉजिक लावावं तर 17 आणि 17 34 होते, 34 ची दुप्पट केली किंवा 34 ला 5 ने गुणलं, असा काही प्रकार हा येणार आहे का बघू आपण। ठीक आहे, पण असा हा प्रकार नाही। आता मला एक गोष्ट नोट डाऊन करून दाखवायची आहे, तुम्हाला हायलाइट करून दाखवायची आहे। इथे 2899 आहे, इथे 324 आहे, इथे 361 आहे। जर तुम्ही ह्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगते की किमान स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 20 पर्यंत किंवा 25 पर्यंत वर्ग पाठ असावे। वर्ग म्हणजे काय? त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो। स्क्वेअर म्हणजे काय? तर स्क्वेअर म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार, याला आपण स्क्वेअर म्हणतो। बरोबर आहे ना? मग मी हे खूपदा बोलून गेली। आता बघा, 17 चा वर्ग किती होतो रे? 289। 17 चा वर्ग किती होत आहे? 289, बरोबर आहे। त्यानंतर 18 चा वर्ग किती होतो? 324। 19 चा वर्ग किती होतो? 361। मग आता सगळ्यांचं म्हणणं असेल मॅडम त्यापुढे काहीतरी आहे। मग आता बघा, इथे पण 5 कॉमन आहे, इथे पण 5 कॉमन आहे, इथे पण 5 कॉमन आहे, म्हणजे हा जो 5 टाकलेला आहे त्यांनी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी टाकलेला आहे। मग लावून द्या, इथे 5, इथे 5, इथे 5। मग आपण 23 चं पण तसं काढू शकतो का? 23 × 23। 23 चा वर्ग म्हणजे काय रे? 23 × 23 किती मिळते? 529। आणि पुढे काय लावून द्यायचे? 5 लावून द्यायचे। बघा ऑप्शन मध्ये आहे का? चेक करा। ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। सोपं आहे की नाही रे? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ मनापासून एंड पर्यंत बघत राहा, तुम्हाला 100% मार्क्स तुमचा फिक्स होणार आहे। क्लिअर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच। सगळ्यांना बोर्डवर एक्झाम्पल दिसते, ठीक आहे। डायग्राम दिलेली आहे, डायग्राम मध्ये याआधी पण आपण असे क्वेश्चन बघितलेले आहे। ठीक आहे, डायग्राम मध्ये काय आहे? क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार हे विचारलेलं आहे। आणि मी तुम्हाला बरेच वेळा सांगत असते की जेव्हा बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवता किंवा गणिताचे काही प्रश्न सोडवता, अशा वेळेस तुम्हाला तेव्हा कशाचा आधार घ्यायचा असतो? ऑप्शनचा आधार घ्यायचा असतो। स्पेशली जेव्हा तुम्ही बुद्धिमत्तेचे डायग्राम मध्ये गुप्त संख्या वाले पुढचा नंबर कुठला येणार आहे, काय येणार आहे, हे जेव्हा क्वेश्चन सोडवता तेव्हा 100% आधी ऑप्शन बघायचे, कारण बरेचसे प्रश्न जे असतात ते ऑप्शन वरून सुटत असतात। कारण ऑप्शन मध्ये चेक करायचं कुठला कशाचा वर्ग आहे का, घन आहे का, कशाची डबल होते का, म्हणजे दुप्पट होते का, ह्या गोष्टी आपण चेक करायला हव्या। मग चला तर बघूया। कारण लॉजिक लावताना आपण काहीही लॉजिक लावू शकतो। ठीक आहे, मन की बात कोई न जाने, बरोबर आहे ना? आपलं मन कुठे जाईल काही सांगता येणार नाही, त्यामुळे आपल्याला मन जागेवर ठेवून फक्त ऑप्शन मधलंच आन्सर काढायचं आहे। क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? बघा आता, इथे 8 दिसतोय, इथे 7 दिसतोय, इथे 9 दिसतोय, म्हणजे एवढी गोष्ट तुम्हाला कळली की या 3 संख्यांचं रिलेशन मधल्या सोबत आहे। बरोबर आहे? मग आता मला याचा लॉजिक लावणं खूप सोपं आहे। एक तर प्लस करून बघायचं, 8 आणि 7 15, 15 आणि किती झाले? 9 24। नाही, 24 ची दुप्पट होते का? 48, हे जमणार नाही। मग गुणाकार करून बघायचा। मी काय करून बघते बघा, 8 × 7, त्यामध्ये अधिक 9 करून बघा, 8 × 7 56, 56 अधिक 9 किती झाले? 65। सेम लॉजिक इथे पण लावा, 8 × 3, 8 × 3 24 अधिक 10 किती झाले? 34। ऑप्शन मध्ये 34 आहेत का? सॉरी, ऑप्शन लिहिताना चुकले। इथे 32 च्या जागी 34 पाहिजे, ऑप्शन लिहिण्यात चुकलेला आहे, त्यासाठी क्षमा असावी। क्लिअर आहे? लिहिताना गोळ होतो कधीतरी। 8 × 3 24, 24 आणि 10 किती झाले? 34, म्हणजे या दोघांचा गुणाकार केलेला आहे आणि त्यामध्ये वरची संख्या काय केलेली आहे? ऍड केलेली आहे, जे की ऑप्शन नंबर काय आहे?
फर्स्ट आहे 34. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते आणि असे एक्झाम्पल तुम्हाला 100% कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, कुठलीही एक्झाम असू द्या, तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यामध्ये काय असतं की गाळलेल्या जागा असतात, फायनल आन्सर दिलेलं असतं आणि इथे चिन्ह असतात. म्हणजे कुठल्या चिन्हांचा सेट इथे वापरला म्हणजे हे आन्सर मिळणार आहे, असं त्या प्रश्नाचा मीनिंग होतो. मग आता हे प्रश्न सोडवताना बरेच जण काय करतात की सगळे ऑप्शन चेक करून बघतात. ठीक आहे, मग आता सगळे ऑप्शन चेक करण्यापेक्षा मी काय करते बघा, इथे शेवटी काय आहे, डिवाइड आहे. बरोबर आहे. मला सांगा 5 ने 8 ला भाग जातो का? 5 ने 8 ला भाग जातो का? नाही, म्हणजे हे ऑप्शन जमणारच नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसऱ्या ठिकाणी डिवाइड आहे, 4 ने 5 ला भाग जातो का? नाही. इथे बघा, इथे जर प्लस टाकलं तर इथे आहे डिवाइडचं चिन्ह. कारण मी आता बऱ्याच जणांचा प्रश्न हाही असेल, मॅडम डिवाइडच का? कारण इथे ब्रॅकेट नाहीये. बरोबर आहे. आणि आपण बॉडमासचा रूल बघितलाय. बॉडमास म्हणजे काय, ब्रॅकेट सॉल्व करा, ऑफ सॉल्व करा, नंतर काय करा, डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार, ज्यालाच की आपण कंचे, भागू, बेव असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे त्या रूलनुसार आपल्याला काय करायचं आहे, भागाकाराची क्रिया पहिले करायची आहे. ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, चाचीचे सॉल्व करायचे आहे. चाचीचे म्हणजे ऑफ, ब्रॅकेट म्हणजे कंस, आणि ते दोन नसतील तर आपल्याला काय सॉल्व करायचं असतं, डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. मग आता भागाकारच आधी सॉल्व करावा लागेल की नाही. मग बघा ना, इथे 5 ने 8 ला भाग जातो का? नाही जात ना. जाणार का? नाही. इथे बघा 4 आहे, 5 आहे, या दोघांचा भागाकार शक्य आहे का? नाही. त्यानंतर शेवटी आहे, इथे पण, इथे भाग जातोय का? नाही जात. इथे कुठे आहे, पहिल्या जागी आहे. डी ऑप्शनला चेक करा. समजा जर मी इथे भागाकाराचं चिन्ह टाकलं तर 64 ला 4 ने भाग जातो का? हो, 100% जातोय. मग जर मी 64 भागिले 4 केलं तर मला आन्सर काय मिळालं, 16. काय मिळालं, 16. मग दुसरं चिन्ह काय म्हणते, गुणाकार. इथे जर मी गुणाकार टाकले, या पदावलीचा आन्सर काय मिळालेला आहे, 16 मिळालेला आहे. 16 गुणिले 5 केलं तर किती मिळालं, 16 पंच 80. बरोबर आहे. आता 80 मिळालेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, प्लस म्हटलेलं आहे. इथे जर मी प्लस टाकलं तर 80 अधिक 8 किती झालं रे, 88. म्हणजे ऑप्शन डी इज द काय करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज व्हॉट, करेक्ट आन्सर. कसं सॉल्व करायचं समजलं की नाही. सोपं आहे ना. बरेच मुलं काय करतात, प्रत्येक सेट टाकून बघतात आणि भराभर करतात. अशा वेळेस तेही लीगल मेथड आहे, पण काय असतो की परीक्षेच्या वेळी फार कमी वेळ असतो, पहिली गोष्ट. आणि आपण एक्झाम देतोय, आपल्याला पोस्ट काढायची आहे, हे प्रेशर आपल्यावर असतं. बरोबर आहे ना. कारण आपण जेव्हा अभ्यास करतो, घरचे सुद्धा म्हणतात किती दिवसाचा अभ्यास करतोय बाबा, कधी पोस्ट काढणार. बरोबर आहे ना. त्यानंतर बरीचशी मुलं आहेत, त्यांचं लग्न होत नाहीये का? कारण त्यांच्या हाती एखादी पोस्ट नाहीये. बऱ्याचशा मुली आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. बऱ्याचशा गृहिणी आहे, लग्न झालंय, कमी वयात झालंय, पण त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे. बरोबर आहे ना. आई वडिलांचे स्वप्न असतात, स्वतःच्या काही इच्छा असतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एवढा आटापिटा करत असतो. बरोबर ना. मग असं असताना आपल्या डोक्यावर काय असतं, एक प्रेशर असतं. आणि त्यावेळेस काय होतं, इथे वेळही जातो आणि थोड्याशा चुकीने आपला गोंधळ होऊ शकतो. मग तेच आपल्याला टाळायचं आहे. म्हणून लॉजिक तेच लावायचं, व्यवस्थित करायचं, शांततेत करायचं, जेणेकरून आपला आन्सर परफेक्ट निघणार, सोबतच आपला वेळही वाचणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्या ट्रिक्स, माझं बोललेलं, माझं शिकवलेलं, ह्या सगळ्या गोष्टी जर आवडत असेल तर नक्की लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देतच आहात, असंच कायम देत राहा. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक्झाम्पल दिसते. काय आहे बरं एक्झाम्पल, 3 30 तर 7 किती, असं याचं मिनिंग होतं. बरोबर आहे. गुणोत्तर क्रमांक आहे, बघितले आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम. मग तुम्हाला त्याही वेळेस मी बोलले होते की हे जे एक्झाम्पल असतात हे बाय ऑप्शन जायचे. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही बरेच जण असंही लॉजिक लावू शकता, 3 10 30, 3 10 30 म्हणजे 3 × 10 किती केलं, 30 झालं. पण मला सांगा 7 10 70, 70 ऑप्शन मध्ये आहे का? नाही आहे ना. मग इथे काय लॉजिक असावं. बरोबर आहे. बघूया काय लॉजिक आहे. चला, 3 आहे. मला सांगा रे, 3 चा घन किती होतो, 27. किती होतो, 27. कसा काढायचा, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी
3 × 3 × 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 बरोबर आहे. यालाच काय म्हणतो आपण 3 चा घन. ठीक आहे. मग आता 3 चा घन 27 आला, पुढे काय आहे 30 आहे. 27 मध्ये मग काय केलेलं आहे 3च ऍड केलेला आहे. म्हणजे जेव्हा 3 चा घन 27 म्हणजे 3 चा घन अधिक 3 केलं तर तुम्हाला 30 मिळालं. मग हेच टेक्निक 7 साठी लागू करून बघा. 7 चा घन अधिक 7 करा. 7 चा घन काय होणार 7 × 7 × 7 अधिक 7 बरोबर. आता 7 चा घन काय 4 3 + 7 क्लियर आहे. आता किती होतं रे 343 अधिक 7 350. ऑप्शन मध्ये आहे का. यस ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्लियर अबाउट इट. समजलंय. छान पद्धतीने जातंय. पुन्हा पुन्हा सांगते. थोडं ज्यांना घाई झाल्यासारखी वाटते ना, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मॅडम थोडं घाईत शिकवतात, त्या लोकांनी स्पीड कमी करून किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट छान पद्धतीने क्लिअर होतील. पण मला खात्री आहे मी शिकवलेलं तुम्हाला 100% समजते. ठीक आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक्झाम्पल दिसते. काय आहे सर्कल आहे. सर्कल मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि बाजूला 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, कसा सॉल्व्ह करायचा नक्की बघा. आता असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा एकतर तुम्ही त्याचा उभा भाग पाडू शकता, आडवा भाग पाडू शकता. पण पहिले आडवा भाग करायचा. ठीक आहे. किंवा त्याही पेक्षा कधी कधी काय होतं समोरासमोरील संख्येचा एकमेकांशी संबंध असतो. जसं इथे 4 आहे, जर समजा इथे समजा म्हणते बरं 4 आहे, इथे जर 8 असतं म्हणजे 4 ची दुप्पट 8 आहे, 5 ची दुप्पट 10 आहे, 6 ची दुप्पट 12 आहे. अशा टाईपचं रिलेशन कधी कधी लागतं. म्हणजे समोरासमोरील संख्येचं एकमेकांसोबत रिलेशन असतं. किंवा कधी कधी समोरासमोरील संख्येचा वर्ग असतो, कधी कधी समोरासमोरील संख्येचा घन सुद्धा असतो. मग अशा वेळेस काय होतं तसं लॉजिक लावायचं. कधी कधी दुप्पट असते ते लॉजिक लावायचं. कधी कधी एखाद्या प्रत्येक संख्येला × 3 असू शकतं, हे सुद्धा लॉजिक असतं. पण आता जर हे कुठले लॉजिक लागले नाही तर एकतर उभा भाग करायचा किंवा आडवा भाग करायचा. मग अशा वेळेस पहिले आडवा भाग करून बघायचा. कारण 1 2 3 4 बरोबर. 1 2 3 4 टोटल 8 भाग आहेत. उभे केले तरी 8 होणार, आडवे केले तरी 8 होणार बरोबर. मग आता या 4 भागापैकी 1 2 3 4 म्हणजे इथं पूर्ण ठिकाणी काय दिसते तुम्हाला नंबर दिसते. त्याची सम करून बघा. 11 आणि 9 किती झाले रे 20. 20 आणि 3 किती झाले 23. 23 आणि 7 किती झाले. म्हणजे हा जो मी अर्धा भाग केलेला आहे या अर्ध्या भागाची जी सम आहे ती आली 30. ठीक आहे. मग वरच्या भागाची करून बघा. 6 आणि 4 किती झाले 10. 10 आणि 5 किती झाले 15. म्हणजे या तिघांची 15 आहे. मग ऑप्शन मध्ये 15 असेल तर 30 येईल ना बरोबर आहे. मग ऑप्शन मध्ये बघा 30 आहे का. ठीक आहे. ऑप्शन मध्ये 15 आहे. यस. म्हणजे 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि हे जर या क्वेश्चन मार्कच्या जागी जर मी 15 टाकले तर 15 आणि 15 30. म्हणजे पूर्ण संख्येचा जो सेट दिलेला आहे हाफ हाफ याचा आपण कन्सिडर केला तर त्याची सम किती येत आहे 30 येत आहे. किती येत आहे 30. समजते सगळ्यांना. सोपं आहे की नाही रे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ मन लावून शांततेत बघत राहा. खूप सोप्या पद्धतीने घेणार आहे आणि आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही देत असलेल्या सगळ्या एक्झामला माझे प्रश्न हे बघा कुठलेही एक्झाम असो प्रश्न जसेच्या तसे येत नसतात, त्या टाईपवरचे प्रश्न येत असतात बरोबर आहे ना. मग प्रत्येक टाईपवरचा प्रश्न येऊ आणि तो तुम्हाला छान पद्धतीनं सुटत जाओ आणि सोबतच तुमचा वेळ सुद्धा वाचो. ठीक आहे. हाच माझा ध्यास आहे आणि मी तो पूर्ण करणार आहे. मी घेतलंय ना हाती काम तर मी 100% पूर्ण करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमची साथ द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.